चला आज मी तुम्हाला दीदीची हळद आणि सिद्धेवाडीतले सगळे देव दाखवणार आहे. कारण आज आम्ही सगळी गँग निघालोय गाव देवाला. म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात करताना गावच्या सगळ्या देवांचे आशीर्वाद घेऊन त्यांना घरचा सदस्य समजून त्यांना निमंत्रण द्यायचे असते. मग आता आमच्या सोबत तुमचं पण दर्शन होऊन जाईल. चला सुरुवात करूया वीरभद्र आणि आपल्या बजरंग बलीपासून. दर्शन जरा फास्ट असणार आहे त्यामुळे लागलंच हात जोडून घ्या. हिथलं दर्शन घेऊन आम्ही गेलो आई लक्ष्मी जवळ आणि हळद कुंकू लावून साडी अर्पण केली आणि आईचा आशीर्वाद घेतला. मग आम्ही गेलो वेताळबाला आणि वेताळबाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मायाक्काला. प्रत्येक ठिकाणी आम्ही आणलेले नैवेद्य सुद्धा दाखवत होतो आणि मग आम्ही गेलो आई तुळजाभवानी जवळ. आता आमच्या दीदीकडनं तुम्हाला एक स्पेशल आमंत्रण. नमस्कार लग्नाला या सगळ्यांनी. आणि मग अनेक वेताळबा केला आणि ह्या सगळ्यामध्ये कोल्हापूरचं मामा माझं सारथी होतं. त्यानंतर मग ताई आईचा आशीर्वाद घेतला, मग नागोबाचा आशीर्वाद घेतला आणि तिथनं आम्ही निघालो सावळत सिद्धेश्वरला, ज्याची हिस्ट्री मी तुम्हाला नंतर कधी तर सांगेन. मग शेवटची पत्रिका ठेवून म्हणलं या आमच्या दीदीच्या लग्नाला. येऊन मग हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, ज्यामध्ये सगळ्यांनी दीदीला हळद लावली आणि जशी पिवडी पडली तसा मी माझा मोबाईल अंडरग्राऊंड केला आणि आता म्हणलं फक्त आणि फक्त एन्जॉय करायचा. थांबा मला आता कमेंट करून सांगा आपण किती देव केलेत आणि लागलंच तुमच्या भावाला फॉलो पण करून घ्या. चला आता काय निवांतच.